नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. कसे आहात आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो. आणि हो, आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्याला पोहोचेल. आज नवरात्राचा 9वा दिवस, पण आज तिथी मात्र अष्टमी. शुभ अष्टमी सगळ्यांना. आजची दुर्गा अष्टमी म्हणजे महाअष्टमी म्हटली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या ह्या दुर्गा अष्टमीचं एक वेगळं महत्व असतं, पण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या ह्या दुर्गा अष्टमीचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. आज या दुर्गा अष्टमीच्या दिवशी जगदंबा, आदिशक्ती, भगवती, सप्तशृंग आईसाहेबांची आपण दुर्गा देवी स्वरूपातली जी महिषासुराला मारण्याच्या पहिले आईसाहेब ज्या वेळेला सिंहावर बसून तयार झाल्या होत्या त्यावेळेचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपातली आपण पूजा केली आहे. आणि जगज्जननीची आज आपल्याकडे महिषासुरमर्दिनीची पूजा आहे. आज या महिषासुरमर्दिनीच्या पूजेमध्ये आपण कर्म विमोचन एवं दुःख निवारण हेतू प्रार्थना करणार आहोत. ज्याही वेळेला तुम्ही जगदंबेचं दर्शन घ्याल, भगवतीचं दर्शन घेत असाल, त्यावेळेला आपण आपल्या वाईट कर्म आपल्या आयुष्यातून जावे आणि आपल्या दुःख आपल्या जीवनातून जावे आणि जगदंबेने आपल्याला किंवा ते दुःख सहन करण्याची शक्ती तरी द्यावी, हे आपण भगवतीला आज प्रार्थना करणार आहोत. तर चला आता आपण जगदंबेच्या दर्शनाला जाऊया. सिंहावर बैसोनी, सिंहावर बैसोनी अंबा फेऱ्या मारिती. नमस्कार. आज जगदंबा सप्तशृंग आईसाहेबांची आदिदुर्गा देवी स्वरूपातली महापूजा. आज जगदंबा सिंहावर बसून अष्टमीच्या दिवशी, महाअष्टमीच्या दिवशी भक्तांना आशीर्वादित करण्यासाठी निघाल्या आहे. जगज्जननीचं हे स्वरूप, आदिदुर्गेचं हे स्वरूप भक्तांना कृपा आशीर्वादित करत आहे. भगवती महामाया. चला तर आज आपण आईसाहेबांची आरती ऐकूया. जगदंबा सप्तशृंग आईसाहेबांची आज सिंहावर बसलेली ही सालंकृत अलंकार महापूजा. आज एक विशेष महापूजा जगदंबेची असते. दुर्गाष्टमी म्हणजे महाअष्टमी. प्रत्येक महिन्यामध्ये ही दुर्गाष्टमी येत असते. दुर्गाष्टमी, कालअष्टमी, प्रत्येक महिन्यातल्या दुर्गाष्टमीचे एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आज जगदंबा तिच्या लाल महावस्त्रामध्ये शोभिवंत अशी नटून थटून बसलेली आहे. आदिशक्तीचे कृपा आशीर्वाद करणारा वरद हस्तही पुरेसा असतो. अगदी कधी कधी भक्त असं म्हणतात की आईसाहेबांच्या सर्व हातांमध्ये शस्त्र आहे, कुठलाच हात आशीर्वाद देताना नाही आहे. तर एक हात आशीर्वाद देताना असावा असं प्रत्येक भक्ताची इच्छा असते. पण देवी भागवतामध्ये असं म्हटलं जातं की तिचं नखही पुरेसा आहे भक्तांना आशीर्वादित करण्यासाठी. जगदंबेने आशीर्वादासाठी हात वरतीच केला पाहिजे असंही काही गरजेचं नाही. तिच्या कृपेनेच आपण आज सगळं श्वास घेतो. झाडाचं पान हले माझ्या जगदंबेची सत्ता, आदिशक्तीची सत्ता, भगवती जगज्जननी आदिदुर्गा. आज दुर्गाष्टमीचं हे स्वरूप सर्व भक्तांचं भय नाश करणारं. हीच ती महिषासुरमर्दिनी, हीच ती महागौरी, हीच राजराजेश्वरी, हीच चामुंडा, हीच चंडमुंड वध करणारी, हीच भगवती भक्तांना अभय वरदान देणारी. आदिशक्ती सगळ्यांना कृपा आशीर्वादित करत असते. महिषासुराचा वध करण्याच्या अगोदर हीच ती जगज्जननी महागौरीच्या स्वरूपामध्ये सिंहावरती आरूढ कात्यायनी स्वरूपामध्ये बसलेली होती. आणि त्यावेळेला धूम्रलोचनासारखे, चंडमुंड सारखे, शुंभ निशुंभ सारखे दैत्यांचा तिने वध केला होता. त्यांचा वध करून जगदंबेने असत्यावरती सत्याचा विजय झाला होता. आदिशक्ती भवानीची ही कृपा, जगज्जननीचे हे आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव उभे राहतात. नवरात्र ही फक्त 9 दिवसांची किंवा 10 दिवसांची नसते,
तर ही संपूर्ण आयुष्याची असते. रोज आपण भगवतीची सेवा करावी, आदिशक्तीची कृपा प्राप्त व्हावी, हीच जगज्जननीच्या चरणी प्रार्थना. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जगज्जननी आदिशक्ती भगवती सप्तशृंगा परांबाचं आज हे दुर्गा देवी स्वरूपातलं दर्शन आपण सर्वांना नक्की आवडलं असेल अशी मी आशा करतो. जगज्जननी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आजची दुर्गा अष्टमी आपल्या कुटुंबाला यशदायी, आरोग्यदायी आणि सफलदायी जाओ ही भगवतीच्या चरणी प्रार्थना. आणि मी जेव्हाही पूजेला बसतो तेव्हा आपण सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी, इंस्टाग्राम फॅमिलीसाठी मी प्रार्थना करत असतो की आपण सर्वांना सुख लाभावं. जगज्जननी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आणि हो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आजचं जे विशेष दर्शन आहे हे विशेष दर्शन प्रत्येकाला होऊ शकेल. आणि व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. चला तर तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल.